कल्पना नाही. पण प्रत्यक्ष भेटी होत नाहीत आणि असं भेटावं लागतंय. आणि पूर्वी आपण अनेक दिवसानंतर भेटल्यानंतर विचारायचो, "काय रे कसा आहेस?" मग जो तो आपापली दुःख असतील, व्यथा असतील, वेदना असतील, एक बाजूला ठेवून भेटीत बोलायचं की "मजेत आहे." आता सगळ्यांची परिस्थिती तीच आहे. "कसे आहात?" जसे तुम्ही आहात तसेच आम्ही आहोत. सगळे घरातच आहोत. सगळं काही ठप्प आहे. संपूर्ण जग ठप्प आहे आणि या संकटाचा सामना आपण करत आहोत. आज मी आपल्याशी बोलताना परवा 1 तारीख आहे. ही 1 तारीख आषाढी तर आहेच, पण जे जे आपल्यासाठी डॉक्टर्स योद्धे बनून लढतायत, त्यांचा डॉक्टर्सचा राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. त्या सगळ्यांना मी त्यांचं कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्ही जी लढाई लढतात आमच्यासाठी, त्याच्यात आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत. तुमच्यासोबत तुम्हाला आम्ही सहकार्य करतो आहोत आणि करू, हे एक वचन त्यांना देतो. डॉक्टर दिनाबरोबर आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, त्यांचाही जन्मदिवस आणि हा सप्ताहच आपण शेतकरी सप्ताह म्हणून साजरा करतो. म्हणजे दोन्ही जे आत्ता आपल्याला जीव वाचवत आहेत, त्या डॉक्टरांचा तो दिवस आहे आणि योगायोगाने वसंतरावांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने जो शेतकरी दिन साजरा करतो, म्हणजे आपल्याला जगाला जो आपलं धान्य पिकवतो, त्यांचा सुद्धा हा एक दिवस आहे. म्हणून मी या दोन्ही शेतकऱ्यांना आणि माझ्या डॉक्टर्सना विनम्र नमस्कार करतो आणि आपल्याशी आता बोलतो. साहजिकच आहे, 30 तारखेपर्यंत हा लॉकडाऊन आहे. माननीय पंतप्रधानांनी 30 जूनपर्यंत हा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. 30 जून नंतर काय होणार? मी यापूर्वीच आपल्याला सांगितलेलं आहे की आता लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवायचा आणि हळूहळू आपण एक एक गोष्टी, सोयी सुविधा, सेवा ह्या उघडत जाणार. म्हणजेच 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार का? तर अत्यंत स्पष्ट शब्दात नाही. मग काय होणार? असंच राहणार का? तर तेही उत्तर नाही आहे. आपण गेले 15-20 दिवस अनुभवतो आहोत. एक 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 करत महाराष्ट्रामध्ये आपण अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकत सेवा सुविधा आणि काही गोष्टी म्हणजे दुकानं असतील, आजपासून आपल्या नाभिकांची जी सेवा आहे ती सुरू होते आहे, अशा काही गोष्टी सुरू करतो. दुकानं सुरू झालेली आहेत. काही ऑफिसेस काही प्रमाणात त्यांच्या कर्मचारी वर्गाची उपस्थिती त्यांना आपण परवानगी देऊन ती सुरू झालेली आहे. तर एक एक गोष्टी आपण सुरू करत चाललेलो आहोत. हे हळूवार का करतो आहोत आपण? ह्याचं कारण अजूनही संकट नाही टळलेलं. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपण जे मिशन बिगिन अगेन किंवा पुनश्च हरिओम म्हणून सुरुवात केलेली आहे, ह्याचा अर्थ धोका टळलेला नाही. पण आपण थोडंसं कात्रीत सापडलेलो आहोत. ज्याला म्हणतात ना, इकडे आड आणि तिकडे विहीर. आपल्याला इथेही पडायचं नाही आणि तिथेही पडायचं नाही. मधोमध बरोबर आपला तोल सांभाळून हे संकट पार पाडायचे, संकटाचा काळ हा पार पाडायचा आहे. आणि म्हणून केवळ आणि केवळ अर्थचक्राला एक गती द्यायला आपण सुरुवात करण्यासाठी म्हणून एक एक गोष्टी आपण उघडत चाललेलो आहोत. एखादी गोष्ट उघडली म्हणजे धोका टळलाय, आता आपण बिनधास्त, अजिबात नाही. कृपा करून तशा गैरसमजात, तशा भ्रमात राहू नका. कारण तसं जर का आपण वागू तर करोना आवासून बसलेलंच आहे. आपण करोनापासून वाचण्यासाठी घरात राहा म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका. आवश्यक असेल तेव्हा आणि तेव्हाच घराबाहेर पडा, हे माझं आजही सांगणं आहे. तुम्ही म्हणाला, अरे हा काय आलं की नुसतं आपलं काळजी काळजी आणि काळजी. आपलं सरकार काळजीवाहू नाहीये. कारण नेहमी असं म्हणतात, ज्या सरकारला स्वतःची काळजी असते त्याला काळजीवाहू म्हणतात. हे सरकार तुमचं आहे, मजबूत आहे आणि तुमची महाराष्ट्राची काळजी घेणारं हे सरकार आहे. आणि म्हणून माझं कर्तव्य आहे की तुम्हाला धोक्यापासून सावध करणं. बाहेर जर का आपण पडलो आणि बिनधास्त वावरलो तर धोका आहेच. प्रत्येक पावलावरती धोका आहे. मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की माझे सगळे महाराष्ट्रातले बांधव, माता भगिनी ह्यांचा सगळ्यांचा माझ्यावरती, आपल्या सरकारवरती विश्वास आहे आणि जे जे काही सरकार सांगतंय त्या सूचना तुम्ही पाळत आहात, म्हणून मला तुमचा अभिमान आहे. हे करत असताना काही ठिकाणी जसं आपण लोकलची मागणी केली होती, त्या लोकल सुरू झालेल्या आहेत. मुंबईमध्ये ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे सुरू झालेले आहेत. तिथे सुद्धा लोकांचं येणं जाणं सुरू झालेलं आहे. विशेष म्हणजे जो शेतकरी, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला, तो शेतकरी
आपण सगळे लॉकडाऊनमध्ये घरी असलो तरी सुद्धा न थकता न थांबता आपल्यासाठी मेहनत करतोय, घाम गाळतोय, जमिनीत राबतोय, भूमीमध्ये राबतो आहे, अफाट मेहनत करतोय. त्या शेतकऱ्याच्या सोबत आपण आहोत आणि आपण राहिलं पाहिजे. मला कल्पना आहे की जसजसा हा सीझन आता पुढे सरकतोय, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात, मग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, काही ठिकाणावरून तक्रारी आलेल्या आहेत आणि त्याची गंभीर दखल आपण घेतलेली आहे. तक्रारी कोणत्या आहेत? बोगस बियाणं. हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. ह्याचं कारण शेतकरी हा एकतर शेतकऱ्याची अवस्था सगळ्यांचीच सारखी झालेली आहे, रोजगारच नाहीये. तरी देखील मागचा पुढचा विचार न करता हा शेतकरी आपल्यासाठी मातीत राबतोय हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. मर मरून राबून अफाट कष्ट करून जे बियाणं त्यांनी पेरलं ते बियाणं उगवलंच नाही. मग काय करायचं? दुबार पेरणीचं संकट आलं. आणायचे कुठून पैसे? एक तर असंही कर्जाचं ओझं जे आपण बऱ्याचशा प्रमाणात उतरवलेलं आहे आणि जे राहिलेलं आहे, जो शेतकरी माझा या कर्जमुक्तीच्या योजनेमधून काही कारणासाठी, म्हणजे जसं मी मागे सांगितलं तुम्हाला की 2 टप्प्यात जे आपण करणार होतो कर्जमुक्ती, त्याच्यातला काही भाग, काही लाख शेतकरी हे नेमकं तिथल्या स्थानिक निवडणुका आल्या, आचारसंहिता सुरू झाली म्हणून ही कर्जमुक्ती तिथली थांबली. त्याच्यानंतर करोनाचं संकट आलं म्हणून ही कर्जमुक्ती थांबली. पण आता आपण ठरवलेलं आहे की लवकरात लवकर हा उरलेला सुद्धा शेतकरी आहे त्याला देखील कर्जमुक्त करायचं. मग हे असं सगळं करून पैसा जमवून तो आपल्यासाठी बियाणं विकत घेतो, पेरतो आणि राबतो आणि बियाणंच उगवलं नाही. पण मी माझ्या शेतकरी दादांना सांगू इच्छितो की तुम्ही काळजी करू नका. हे सरकार तुमचं आहे. ज्यांनी तुम्हाला फसवलेलं आहे ते कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना सजा तर होईलच, पण जे नुकसान तुमचं झालेलं आहे, त्यांनी केलेलं आहे, त्यांच्याकडनं तुम्हाला हे सरकार नुकसान भरपाई सुद्धा मिळून दिल्याशिवाय राहणार नाहीये. काळजी करू नका. हे सरकार म्हणजे असं बेवारशाचा कारभार नाहीये, कोणी यावं आणि माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला फसवून जावं. अजिबात नाही चालणार. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे त्यांना शिक्षाही होणार, त्यांना शिक्षाही करणार. आणि म्हणून मला असं वाटतं की एक संधपणा जो आपल्यामध्ये आहे तो फार महत्वाचा आहे. मला विशेष धन्यवाद आणखीन सर्व धर्मियांना द्यायचे आहेत. सर्व धर्मीय, मग त्याच्यामध्ये माझे हिंदू आलेच, मुस्लिमही आले, ख्रिश्चनही आले, शीख पंथी आले, सगळेच आले. ह्याचं कारण मी मागे आपल्याशी बोललो होतो. साधारण